संध्याकाळचा टाईम त्यांनी झालेला आहे, पण यायचं आणि पाणी उराले आता खाली आणि झाडं आपण, कारण की तुम्ही बघू शकता की इथे चिक्कूचं झाड आहे, जांभळा त्याला पण मस्तपैकी आळा करून घेतलं होतं आणि ह्या नारळाला पण पाणी सोडलेलं आहे. इथं बी आपण एक पाण्याचं ठेवलेलं आहे, हे बघा टाकलेले आहे, जमा करून टाकलेले आहेत मित्रांनो डबल आपल्याला संध्याकाळ. तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आहे आपला दिवसाचा इंटरेस्टिंग दिवस, कारण मित्रांनो आपण चालू आहे आज आपल्या शेतामध्ये खाली, म्हणजे की दुसऱ्या शेतामध्ये चालू आहे. तिकडं खूप इंटरेस्टिंग मित्रांनो तुम्हाला दाखवायसाठी की उन्हाळ्यामध्ये झाडं झुडपं नसतात, मग कसं कसं वातावरण असतं, काय असतं, हे सगळं मी तुम्हाला तिथं दाखवणार आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया शेतात गेल्यावर, नाही तर मग रस्त्यानं पण आपण भेटूया. आपण आज गाडी घेऊन चालू करून काही फार लंब आहे मित्रांनो. तर चला मग भेटूया डायरेक्ट खाली गेल्यावर. तर मग मित्रांनो आता आपण रस्त्यानं भरपूर लांब आलेलो आहे. इकडे बघू शकता तुम्ही की हे जो रस्ता मित्रांनो हा तुम्हाला ओळखीचा, तुम्ही व्हिडिओमध्ये पहिले बघितलंच असेल. हे रस्त्यानं आपल्या शेतात जाणं लागतं मित्रांनो, त्या नेटाच्या. आणि पराडा बघू शकता तुम्ही की पराडा आहे मित्रांनो, खूप सारे झाडं आहेत इकडं. तर आता कमी झाले मित्रांनो उन्हाळ्यामुळं. तर चला मग भेटूया डायरेक्ट आता शेतात गेल्यावर. तर मित्रांनो आता सकाळचा टाईम झाला आहे, 6 वाजले जातात. 6 वाजता आपण बघू शकतो तुम्ही की आपल्या नेटमध्ये तिथं आलेलो आहे. सूर्योदय बघू शकता, अजून काही जरा वर आलेले फक्त दिसून राहिलेले आहेत. आणि आपण आलो आता इथं शिरवाळ मस्तपैकी काम करायला. इकडे बघू शकता आपले नेट पूर्ण पडेल मित्रांनो खाली, आणि चालू आहे आता याचं गोळा करायचं काम. तर चला मग लागूया कामाला, करूया तार गोळा पटपट. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की सूर्योदय होता आता भरपूर वर आलेले आहेत, कारण की मित्रांनो 8 वाजले, तिथं 8 8:30 झालेत. आणि आपलं काम जे आहे मित्रांनो ते भरपूर इथं झालेलं आहे, कारण की हे बघू शकता तुम्ही इकडं आता आपलं काढायचं राहिलेलं आहे आणि इकडं पूर्ण काढणं झालेलं आहे. तर बघू शकता पूर्ण वाळून गेलेलं आहे इथं सगळं सिस्टम, कारण की मी इकडं आलोच नाही मित्रांनो. कमीत कमी 1-2 महिने झाले असं आपण इकडून येऊ पाहिलंच नाही. तर चला मग मित्रांनो हे घेऊया पटपट काढून, मग नंतर जायचं आपल्याला घरी, आंघोळ करूया, जेवण करूया, आणि मग नंतर बघूया की काय करायचं. ऊन आजचा दिवस कसा जातोय कसा नाही, हा इंटरेस्टिंग होणार आहे जर. तर चला मग भेटूया नंतरच्या याच्यामध्ये. आपले त्याचं सगळं काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण पण त्या काढाय तर जे त्या सगळ्या काढून टाकलेले आहेत, जमा करून टाकलेले आहेत मित्रांनो. डबल आपल्याला संध्याकाळी यायचं की नाही ते अजून आज संध्याकाळी पाहू, कारण की मित्रांनो काही जर काम आपल्याला आलं तर मग आपल्या येणं होणार नाही आहे. तर चला मग मित्रांनो पटकन इथून घरी जाऊया, कारण की मित्रांनो ऊन बघू शकतो तुम्ही फार तपून राहिलेलं आहे आणि घाम पण भरपूर येऊ राहिलेलं आहे. आपण पटपट इथे काम केलेलं आहे आणि आपण चालू आता घरी, कारण की मला लागले मित्रांनो खूप मित्रांनो 10-10:30च्या आसपास आहे टाईम झालेला आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया घरी, नाही तर मग काहीतरी काम करताना. तर मग मित्रांनो आपण आता घरी आलेलो होतो, आणि घरी येऊन आता तुम्ही बघू शकता की आपण आता इथं आलेलो आहे. इकडे बघू शकता आपलं ते आपण इथं राहतो इथे ते ठिकाणी झाडं झुडपं बिले मोठे मित्रांनो. काल आपण या झाडाला पाणी दिलं तर झाड बघू शकता आज थोडीफार हिरवी झालेली आहे. आणि दुसरं काही सांगायचं म्हणजे की आपले डॉग्स बघू शकता की इथं बसले आहेत, आणि आपलं पाखरेला पाणी टाकणं इथं चालू आहे मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये थोडंफार पाणी बाकी आहे, त्याला आज घाम काढून मग तर पाणी टाकू. तर बघू शकता तुम्ही हे डॉग्स इथे बसेल, त्या चिक्कू बी नेले मित्रांनो पण कमी आहेत. तर चला मग मित्रांनो हे बघू शकता पूर्णपणे कोल्ड झालेले आहे, याच्यात एकदा पाणी टाकून देऊया. चला मग मित्रांनो पाणी गिनी आणूया पटकन, त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि बघूया की काय काय होते आज दिवसभर आपल्या सांग मित्रांनो. ते दिवसाचे 2 वाजले, भरपूर इथं ऊन तपून राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती उन्हाच्या झाड्या इथं लागून राहिलेले आहेत. तर चला मग पटकन पाणी आणूया, टाकून देऊया त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आपण आता पाणी आणलेलं आहे बाटलीमध्ये बघू शकता तुम्ही, आणि आपण चाललो आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायला. तर चला मग मित्रांनो पाणी टाकल्यावर कसं वाटतंय कसं नाही, तुम्ही बघू शकता की आता आपण इथं आलेलो आहे, आणि हे बघू शकता की याच्यामध्ये थेंबभर बी पाणी नाही आहे. चला एकदा याच्यामध्ये पाणी टाकून देऊया. तर मग मित्रांनो याच्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे आपण. थोडंफार पाणी खाली बी सांडलं आहे मित्रांनो, बघू शकता. त्याला धुवून काढलं आहे मस्तपैकी, आणि त्यामध्ये पाणी टाकून दिलेलं आहे. आता पाखरासाठी मस्त 1 नंबर कार्यक्रम झालेलं आहे. त्यात तुम्ही बघू शकता की आपल्या डॉग्स येते इथं बसले आहेत. तर चला मग मित्रांनो जाऊया घरी, कारण की ऊन खूप तपून राहिलेलं आहे ना. तर बघू शकता आपण या 2 झाडाला पाणी दिलं तर काल, नंतर मग ह्या झाडाची बारी आहे, आणि मग इकडच्या बी झाडाला पाणी देऊन टाकू जरा करून. तर चला मग भेटूया नंतरच्या कॉन्टेंटमध्ये. तुम्ही बघू शकता इथं बी आपण एक पाण्याचं ठेवलेलं आहे, हे बघा. तर याच्यामध्ये बी पाणी टाकून देऊया एकदा. ते भरलं आहे मित्रांनो, दुसरं दाखवतो तुम्हाला डबल इथं होईल. हे बघा हे इथे एक आहे. ते मग भरलेलं आहे. इकडं आलं मित्रांनो शेवटचं, हे बघा इथे शेवटचं एक. त्याच्यामध्ये पण एकदा पाणी टाकून देऊया, जेणेकरून मित्रांनो पाखराला पाणी प्यायली तर भरपूर मदत होऊन जाते. तर चला मित्रांनो आपलं झालेलं आहे पाणी टाकणं, आणि जाऊया मस्तपैकी सावलीमध्ये बसूया जरसं, कारण की
भरपूर इथं ऊन तपून राहिलेलं आहे. तर चला तुम्ही बघू शकता की आता मित्रांनो संध्याकाळचे वाजले 4:30 वाजेच्या आसपास टाईम झालेला आहे आणि मी चालू आहे मित्रांनो फिरायला इकडं. तर बघू शकता तुम्ही की आता 4:30चं वातावरण कसं इथं किती मस्त झालेलं आहे इथं. तर मी चालू आहे मित्रांनो काहीतरी काम आहे मला त्याच्यामुळं. तर चला मग भेटूया नंतर पैशाच्या वक्तमध्ये. कशी काय गेला दिवस कसा का नाही हे सगळं चर्चा आपण आज करणार आहोत मित्रांनो. मी कुठं कुठं गेलो कुठं कुठं नाही हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया नंतरच्या कंटेंटमध्ये. तर मग मित्रांनो इथं चालू आहे आपलं आता पाणी भरणं. मित्रांनो संध्याकाळचा टाईम तर नाही झालेला आहे पण टाईम इथं भरपूर झालेला आहे. इकडं बघू शकता आपण हे जे झाडं भिजवले होते इथं जुगाड करून, तर बघू शकता हे मस्तपैकी हिरवे गिरवे झालेले आहे. त्यांना आज पण ते भिजून घेऊया आपण, कारण की इथं आपण बोर चालू केलेला आहे. बोर आहे मित्रांनो त्या तिथं. तर चला मग घेऊया पटपट भिजून आणि भरून घेऊया आपल्या प्यायला पाणी. तर पाणी चालू झालेलं आहे मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. चला मग पटकन पाणी भरून. तर मग तुम्ही बघू शकता की आता आपलं टाकी इथं भरलेलं आहे पाण्याचं आणि पाणी उरालं आता खाली आणि झाडं आपण आता इथं भिजून घेऊया. जर शक्ती ह्याला थोडं जर मोठं आळं म्हणजे जेणेकरून इथं पाणी जास्त टाईम राहायला पाहिजे आणि ह्या झाडाला पण मस्त आहे तर आळं करून घेऊया एकदा मस्तपैकी, जेणेकरून इथं पाणी जरा जे शिल्लक टाईम. मित्रांनो आपण आता जसं पाहिजे तसं करून घेतलेलं आहे. हे बघू शकता आपण वांग्याला पण मस्तपैकी आळं करून घेतलं होतं आणि ह्या नारळाला पण पाणी सोडलेलं आहे आणि हे पण नारळ आपलं भिजवणं झालेलं आहे. जरा मित्रांनो करून टाकूया मोटर बंद, कारण की पाणी जरा जास्त झालं तर मग जरा हे नसतं. तर चला जाऊया पटकन मोटर बंद. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की वातावरण जे मित्रांनो इथलचं एक नंबर झालेलं आहे, कारण की मित्रांनो मी राहतो इकडं की तिथं लई मोठे झाडं आहेत तिथं. कारण की तुम्ही बघू शकता की इथे चिक्कूचं झाड आहे, जामाचे लई मोठे झाडं आहेत मित्रांनो, लई मोठ्या प्रकारचे झाडं आहेत तिथं. आंब्याचे इथले लई मोठे झाडं आहेत आणि नारळाचे मित्रांनो अलग अलग प्रकारचे झाडं आहेत मित्रांनो. आणि कोणत्या बी झाडाखाली जाऊन बसायचं म्हटलं तिथे पैसे गिसे काहीच लागत नाही आहे. मस्त जायचं आणि आबद उबद आपला डबा उघडायचा आणि मस्त जेवण करायचं. एक नंबर वातावरण मित्रांनो इथलचं. तुम्ही बघू शकता की इथं जांभूळ पण आहे मित्रांनो. ही जी मोठं झाड दिसते ना तुम्हाला, ही जांभूळ आहे मित्रांनो ही. तर बघा तुम्ही की किती आनंद हा आनंद आहे ना, कितीतरी लाख रुपये देऊन पण इथं सापडणार नाही आपल्याला. तर मी ते आयुष्य आपण इथं जगून राहिलेलं आहे मित्रांनो. पैसा तर काहीच नाही आहे, पैसा तर आज न उद्या येणार आहे आपल्या जिंदगीमध्ये, पण असं जीवन जगणं एक कला आहे मित्रांनो. हे बघू शकता चिक्कूचे झाडे मोठमोठाले तिथं आणि आंब्याचे पण झाडे मित्रांनो. तर चला मग मित्रांनो बघूया काय काय होतं आता इथून पुढं आपल्या जीवनात इंटरेस्टिंग गोष्ट. मित्रांनो मी करणार आहे 6 महिन्याचा चॅलेंज. तर मग 6 महिन्याचं चॅलेंज आपल्याला काय करायचं आहे काय नाही तर ते तुम्हाला मी ते स्पष्टपणे सांगून ठेवतो. आपलं चॅलेंज आहे मित्रांनो ते आता उद्यापासून इथं स्टार्टिंग मी करणार आहे. तर ह्या 6 महिन्याच्या जर्नीमध्ये आपल्या संग काय काय घडणार आहे काय काय नाही हे तुम्हाला पाहायला भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला मग मित्रांनो भेटूया नंतरच्या.